नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी शेखर मांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. तुम्ही सर्व व्हिडिओ बघतायत, पण ते लिहितायत का? नोटबुक टेक्स्टबुक समोर ठेवा आणि एक एक एक्झाम्पल्स लिहा. म्हणजे आपल्याला पुढे वेळ मिळतो नाही मिळत, पण आपण काय केले पाहिजे, सगळे एक्झाम्पल्स लिहिले पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे. क्वाड्रॅटिक इक्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन मॅथमॅटिक्स. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण हे जे प्रकरण ते खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जे व्हिडिओ आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना नातेवाईकांना ते पाठवा, कारण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत जाते. या उद्देशाने आपण हे व्हिडिओ बनवतो आहे. तर आपण आता यापूर्वी जो भाग बघितला 2.3 पर्यंत, आपण 2.4 पर्यंत आपण बघितला. यापुढे आता आपण काय बघणार आहे, 2.5. पण त्यापूर्वी आपण काही जे थेरी पार्ट आहे, तो काही आपल्याला माहिती दिलेली ते आपण पाहू. पहिली गोष्ट काय, नेचर ऑफ रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. नाव नेचर ऑफ, वी हॅव टू डिसाइड व्हॉट इज द नेचर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, दॅट आर दे आर रियल और नॉट रियल और equal or unequal. Now here we know that if ax square plus bx plus c is equal to 0 is a quadratic equation, ax square plus bx plus c is equal to 0 is a quadratic equation, then its roots are x is equal to minus b plus minus root over b square minus 4ac upon 2a. आता याच्या रूट ओव्हर बी स्क्वेअर मायनस 4ac ही जी व्हॅल्यू आहे किंवा बी स्क्वेअर 4ac याच्यावरून आपण काय करणार आहे, रूटचं नेचर ठरवणार आहे, त्याचं मुळांचं स्वरूप ठरवणार आहे. बघा आता नाव फर्स्ट वन, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. बी स्क्वेअर मायनस 4ac हा जर पार्ट 0 झाला तर काय होतं आपल्याला, x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस 0 बाय 2a, म्हणजेच काय, x मायनस बी बाय 2a प्लस 0 मायनस बी मायनस 0 बाय 2a, दॅट इज मायनस बी बाय 2a मायनस बी बाय 2a. आता याच्यात काय येईल, रूट्स कसे भेटतं आपल्याला, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 देन रूट्स आर रियल भेटतील आणि ते कसे असतील, इक्वल. Then roots are real and equal. पहिली कंडिशन बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac जर 0 होत असेल तर रूट्स काय होतील आपल्याला, रूट्स आर रियल अँड इक्वल. सेकंड बघा, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 देन व्हॉट वी गेट, बी स्क्वेअर मायनस 4ac जर ग्रेटर दॅन 0 असेल तर आपल्याला दोन रूट्स भेटतील, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस रूट ओव्हर बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a आणि एक्स इज इक्वल टू मायनस बी रूट ओव्हर बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता बघा, प्लस ही व्हॅल्यू ॲड करतो आणि ही व्हॅल्यू काय करतो, सबट्रॅक्ट करतो. याचा अर्थ काय की दोन्ही रूट्स काय राहील, डिफरंट राहतील, म्हणून काय होतील, देन रूट्स आर रियल अँड अनइक्वल. ते काय असतील, पुढे रॅशनल असतील किंवा इरॅशनल असू शकतात, पण ते काय राहतील, डिफरंट राहतील. त्याच्यानंतर बघा, थर्ड कंडिशन, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. बी स्क्वेअर मायनस 4ac जर लेस दॅन 0 असतील देन रूट्स बघा, रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac हे जर निगेटिव्ह असेल, सपोज -4 आलं, पण आपल्याला रूट ओव्हर -4ची व्हॅल्यू अजून नाही, तुमच्या 10 पर्यंत नाही, अप टू 10 आपण 11th वगैरे त्याची व्हॅल्यू बघणार आहे. पण इथे काय होणार आपण, देन रूट्स आर नॉट रियल, नॉट ॲडमिसिबल. रूट्स हे काय, रूट्स काय आहे, रियल राहणार नाही, नॉट रियल. इथे बघा, परत सांगतो, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac equal to 0 then roots are real and equal.
Second, b square minus 4ac greater than 0, then roots are real and unequal. बा हे कंडिशन हे तुम्हाला 2 मार्काला 1 मार्काला विचारलं शकतो. इफ b square minus 4ac is less than 0, b square minus 4ac ही व्हॅल्यू जर काय असेल, रूटमधली व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल, लेस दॅन 0 म्हणजे काय, निगेटिव्ह, बरोबर. याचा अर्थ इक्वल टू 0, याचा अर्थ काय, पॉझिटिव्ह, याचा अर्थ काय, निगेटिव्ह. बा रूट्स काय राहील, रिअल आर नॉट रिअल. जे आपण त्या रूटचा आपण काय करणार आहे, विचार करणार नाही. आता बा बी स्क्वेअर मायनस 4ac, एक नोट बघा, द व्हॅल्यू ऑफ b square minus 4ac is called डिस्क्रिमिनंट. याला काय म्हणणार आपण, डिस्क्रिमिनंट. मराठीत त्याला काय म्हणणार, विवेचक. आणि याला कसं दाखवणार आपण, डिनोटेड बाय ग्रीक लेटर डेल्टा. कशाने दाखवणार आपण, डेल्टा. देअरफॉर डेल्टा बरोबर काय होईल तुम्हाला, बी स्क्वेअर मायनस 4ac. लक्षात ठेवा, बी स्क्वेअर मायनस 4ac आपण कशाने दाखवणार, डेल्टाने. त्याला काय होणार आपण, डिस्क्रिमिनंट. नाउ नेक्स्ट वन, द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट. काय क्वाड्रेटिक इक्वेशन काय, ax स्क्वेअर प्लस लेट क्वाड्रेट ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 इज एनी क्वाड्रेटिक इक्वेशन. देन ए बी सी आर कॉल्ड काय होणार आपण, याचे कोएफिशियंट्स म्हणणार. ए बी सी ला काय होणार आपण, याचे कोएफिशियंट्स. व्हॅल्यू ऑफ दॅट इज एक्स, कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज ए, कोएफिशियंट ऑफ एक्स इज बी अँड दिस इज कॉन्स्टंट. आता बा नाव अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस आपलं प्लस alpha is equal to minus b plus root over b square minus 4ac and beta is equal to minus b are its roots. हे त्यांचे काय असेल, रूट्स असेल. मग पहिल्यांदा पाहू आपण सम ऑफ रूट्स, दॅट इज अल्फा प्लस बीटा काय मायनस बी प्लस रूट ओवर बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a मायनस बी अपॉन 2a. काय मग आता 2a सेम आहे, डिनॉमिनेटर सेम आहे, ॲडिशन ऑफ न्यूमरेटर मायनस बी प्लस रूट ओवर बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस साइन असल्यामुळे साइन चेंज होणार नाही, मायनस बी काय बी स्क्वेअर प्लस आणि हे मायनस कॅन्सल होऊन जाईल, मायनस बी मायनस 2b अपॉन 2a, मायनस 2b अपॉन 2a, अगेन 2 गेट कॅन्सल, देअरफॉर अल्फा प्लस बीटा काय मग आता अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू सम ऑफ दॅट इज अल्फा प्लस बीटा दॅट इज सम ऑफ रूट्स इज इक्वल टू मायनस बी बाय ए. म्हणून काय लिहू आपण, सम ऑफ रूट्स मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. लक्षात ठेवा, अल्फा प्लस बीटा बरोबर काय, मायनस बी बाय ए. न प्रॉडक्ट ऑफ रूट्स काय बा, अल्फा इंटू बीटा, अल्फाची व्हॅल्यू मायनस बी प्लस अपॉन 2a आणि बीटा मायनस बी हा काय मग आता इथे मायनस बी स्क्वेअर, हे काय ए प्लस बी आणि हे काय ए मायनस बी. काय फॉर्म्युला आपल्याला, एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. जस्ट दिस इज एक्स, दिस इज वाय अँड दिस इज एक्स मायनस वाय. काय मग बी स्क्वेअर मायनस 4ac स्क्वेअर 2a इंटू 2a. मग काय आता बी स्क्वेअर मायनसचा स्क्वेअर काय प्लस बी स्क्वेअर
बी स्क्वेअर मायनस 4ac 2 इंटू 2 4 ए इंटू ए स्क्वेअर. मग काय आपल्याजवळ अल्फा इंटू बीटा बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस मायनस प्लस अपॉन 4a स्क्वेअर. बी स्क्वेअर कॅन्सल. अल्फा बीटा 4ac अपॉन 4a स्क्वेअर. So 4 get cancel, a and a get cancel. Alpha beta is equal to c by a. अल्फा बीटा काय भेटेल c by a म्हणजेच काय दॅट इज प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. हे काय एक्स स्क्वेअरचा आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअरचा काय कोएफिशियंट आहे. बघा विद्यार्थी मित्रो, यापूर्वी आपण काय केलं इक्वेशन दिल्यानंतर आपण काय केलं रूट फाइंड केलेले बरोबर. म्हणजे आता आपण काय करतो उलट याच्या उलट जाणार आहे. काय दिलं की रूट्स जर दिले असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं. वेन रूट्स आर गिवन देन फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणून ही आपण रिव्हर्स प्रोसेसमध्ये जातोय. पहा let alpha and beta are roots of quadratic equation in any variable. We take here variable x. कोणताही घेऊ शकतो आपण पण व्हेरिएबल x घेऊ. therefore काय भेटेल आपल्याला x is equal to alpha and x is equal to beta. म्हणजेच काय x minus alpha is equal to 0, x मायनस बीटा इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू अल्फा आहे तर काय एक्स मायनस अल्फा बरोबर काय भेटेल 0. एक्स इज इक्वल टू बीटा याचा अर्थ का बीटा इकडे घेतला तर काय इकडे काय येईल 0. नाव एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा काय 0 येईल. या 0 आणि 0चा मल्टिप्लिकेशन काय होईल 0 येईल बरं. मग काय राहतं बा एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स इंटू बीटा एक्स इकडे मायनस अल्फा एक्सने मल्टिप्लाय करतो. एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स इंटू बीटा एक्स अल्फा इंटू अल्फा एक्स अँड मायनस अल्फा मायनस बीटा अल्फा इंटू बीटा अल्फा बीटा इज इक्वल टू 0. आता बा काय देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस साईन बाजूला काढतो मी काय अल्फा एक्स प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर इथून परत एक्स कॉमन निघतो इथं लिहितो प्लस अल्फा बीटा. दिस इज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय जेव्हा आपल्याला रूट्स दिलेले असतील तर काय एक्स स्क्वेअर मायनस एक्स त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय वाटेल एक्स स्क्वेअर दॅट इज सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट. बरं म्हणून याला आपण काय लिहू वेन रूट्स आर गिवन अल्फा अँड बीटा आर गिवन देन रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा दॅट इज सम ऑफ रूट्स इंटू व्हेरिएबल प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 0 दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. हे काय राहील आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन राहील. नाउ डिअर स्टुडंट्स वी विल टेक प्रॅक्टिस सेट 2.5 ॲक्टिव्हिटी फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. क्वेश्चन नंबर 1 काय आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आपल्याला की गॅप्स भरायचे ब्लँक्स भरायचे. आपल्याला काय दिले फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आणि डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac काय दिलं 5 दिलेलं आहे. इकडे बी स्क्वेअर मायनस 4ac काय दिलं -5. मग इथे काय येईल आता इथं आपल्याला नेचर ऑफ रूट्स लिहायचे. नेचर ऑफ रूट्स काय येईल मग आता रियल अँड अनइक्वल. बी स्क्वेअर मायनस 4ac 5 म्हणजे काय ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय रूट्स काय राहील रियल अँड अनइक्वल.
सेकंड बी स्क्वेअर मायनस 4ac इज -5. -5 म्हणजे काय, लेस दॅन 0 आहे. किती, लेस दॅन 0. म्हणून इथं काय रूट्स आर नॉट रिअल. रूट्स काय राहील, नेचर ऑफ रूट्स काय राहील, नॉट रिअल. इथं काय रिअल आणि अनइक्वल. सेकंड बघा, सम ऑफ रूट्स इज -7. त्यानंतर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. प्रॉडक्ट ऑफ रूट्स काय दिलं, 5. मग काय फॉर्म्युला आपल्याला, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा. त्याच्यापैकी एक्स स्क्वेअर मायनस किती दिलं आहे, अल्फा बीटा. सम ऑफ रूट्स किती दिलं, -7. 5 म्हणजे किती, एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस म्हणजेच किती, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा लास्ट 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. काय दिलं आपल्याला, इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. फाइंड सम ऑफ रूट्स फाइंड प्रॉडक्ट ऑफ रूट्स. मग काय बघितलं आपण, अल्फा प्लस बीटा बरोबर काय आपल्याला -b/a आणि अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा बरोबर काय, c/a. मग आता बघा इथे किती, b किती आहे, -4 -4 a 2 किती, मायनस मायनस प्लस 4/2 किती, 2. म्हणून अल्फा प्लस बीटा किती येणार आपल्याला, 2 येणार आहे. नंतर c/a म्हणजे काय, -3/2 किती, अल्फा इंटू बीटा -3/2. नाउ विल टेक क्वेश्चन नंबर 2. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. काय फर्स्ट इक्वेशन काय दिलं, एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. So given equation is x square plus 7x minus 1 is equal to 0. Compare with ax square plus bx plus c is equal to 0. Therefore a is equal to 1, b is equal to 7, c is equal to -1. Therefore we have to find discriminant. काय मग 7 स्क्वेअर 4 1 इंटू -1 49 मायनस मायनस काय होईल प्लस. बरं मग किती 53. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. फक्त एकच लिहायचं आहे, फक्त व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. त्याचे नेचर वगैरे लिहिण्याची काही गरज नाही. सेकंड, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 2y square minus 5y compare with ax square plus bx plus c is equal to 0. Therefore b is -5, c is 10, and therefore discriminant b square minus 4ac minus 5 square 4 into 10 25 8 into 10 80 that is -55. फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची. त्याच्यानंतर बघा गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज √2x स्क्वेअर प्लस 4x प्लस कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx. Therefore a is equal to √2, b is equal to 4. Therefore delta discriminant b square minus 4ac 4 square minus 4 into √2 into 2 √2 16 4 into 2 8 √2 into √2 2 16 minus 16 that is 0. Now we will take question number 3. Determine the nature of roots of the following quadratic equations. By first x square minus 4x plus 4 is equal to 0.
सेकंड काय 2y² minus 7y plus 2 is equal to 0. Third one m² plus 2m plus 9 is equal to 0. First we will take first one, that is given quadratic equation is x² minus 4x plus 4 is equal to 0. Compare with x² plus bx plus c is equal to 0. Therefore a is equal to 1, b is minus 4 and c is 4. काय होतं ए बी सी हे तुम्हाला येतात. आता डेल्टा नाव डेल्टा काय येईल -4² 1 इंटू डेल्टा बरोबर काय व्हॅल्यू आपल्याला b² minus 4ac minus 4² 1 into 4. So -4² 16 minus 16 0 काय, therefore roots are real and equal. डेल्टा बरोबर काय आलं 0. मग आपलं काय b² minus 4ac जर 0 असेल तर रूट्स काय राहील रिअल आणि इक्वल. नाउ सेकंड इक्वेशन इज 2y² minus 7y plus 2 is equal to 0. So given quadratic equation is 2y² minus 7y plus 2 is equal to 0. Compare with ax² plus bx plus c is equal to 0. Therefore a is equal to 2, b is equal to -7, c is equal to 2. Therefore we have to find delta now. Delta find करू. -7² 4, a ची व्हॅल्यू काय 2, c ची व्हॅल्यू पण काय 2. सो 49, 4 into 2 8, 8 into 2 16, किती 9 minus 6 3, 33. 33 काय ग्रेटर दॅन 0. देअरफॉर काय डेल्टा काय आपला b² minus 4ac ग्रेटर दॅन 0 आहे. तर काय रूट्स आर रियल अँड अनइक्वल. नाउ थर्ड एक्झाम्पल इज given quadratic equation is m² plus 2m plus 9 is equal to 0. Compare with ax² plus bx. Therefore a is equal to 1, b is equal to 2, c is equal to 9. Now b² minus 4ac काय 2² a ची व्हॅल्यू काय 1 into 9, 4 36, that is -32 is negative and therefore roots are not real. This is the nature of root. Okay, now we will take question number 4. Form the quadratic equation from the roots given below. आता काय करायचं आपल्याला रिव्हर्स, आपल्याला या क्वाड्रेटिक इक्वेशन जे रूट दिले आहेत आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन काय करायचं आहे फॉर्म करायचं आहे. बघू आपण क्वेश्चन नंबर 1 काय 0 and 4 याच्यातलं एक दिलेलं काय फर्स्ट एक्झाम्पल 0 and 4. लेट अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4. therefore the required quadratic equation is काय फॉर्म्युला आपला तो x² minus alpha beta x plus alpha beta is equal to 0. sum of roots plus product of roots. मग काय x² किती 0 plus 4 x 0 into 4 किती मग x² 0 plus 4 4 minus 4x plus 0 into 4 0
दिस इज युअर रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. मोर कन्व्हिनियंटली काय म्हणू आपण, एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. सेकंड बघा आता, अल्फा काय दिला आता 2 and -10. लेट अल्फा इज इक्वल टू 2, बीटा इज इक्वल टू -10. आपण अल्फा प्लस बीटा काढून घेऊ वाटलं तर किती, -8. 2 - 10 -8. अल्फा बीटा 2 into -10 -20. Now required quadratic equation is x square minus alpha plus beta x plus alpha beta. मग काय x square minus -8. This is मग काय x square minus काय plus 8x minus 20 is equal to 0. This is second. Now third one is थर्ड काय आपलं अल्फा 1/2 minus 1/2. Let alpha is equal to 1/2. Therefore alpha plus beta 1/2 plus minus 1/2. 1/2 minus 1/2 किती होईल 0. and alpha beta किती होईल -1/4. आता रिक्वायर्ड इक्वेशन काय लागतो, therefore required quadratic equation is काय x square minus alpha plus beta x plus alpha beta is equal to 0. What is alpha plus beta? 0 plus -1/4 म्हणजेच काय x square 0 minus 1/4. हे काय रे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. नेक्स्ट वन बघा आता 4 नंबर. (2√-5) यांना काय म्हणतात, कॉन्जुगेट म्हणतात. कधी कधी एकच रूट दिलेलं राहू शकतं आपल्याला. मग सेकंड रूट काय दिले, हे कोणते नंबर्स आहे, इरॅशनल नंबर्स. एक रूट दिलं तर दुसरं रूट काय तर प्लस, बरोबर. लेट अल्फा इज 2 minus √5, बीटा इज 2 plus √5. therefore अल्फा प्लस बीटा काय मग 2 minus √5 हे कॅन्सल होईल. 2 plus 2 किती 4 and अल्फा बीटा 2 minus √5 a minus b आणि a plus b काय 2 square -1. now required इथे काय आलं 4 -5 -1 आलं. अल्फा बीटा किती आला आपला जो -1 प्रॉडक्ट ऑफ x square minus alpha plus beta x. मग किती x square alpha plus beta किती 4x alpha beta -1 म्हणजेच काय x square required equation. Now we'll take question number 5. Sum of the roots of quadratic equation is double their product. Find k if equation is x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0. बघा स्टारचं एक्झाम्पल आहे, हायर ऑर्डर थिंकिंग. याला आता कसं सोडवायचं ते पाहू आपण. कंडिशन दिलेली, कंडिशननुसार सॉल्व करायचं आहे. आता बघा गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज
एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0. याला आपण काय करू आता, के प्लस 3 याला ब्रॅकेट करतो. काय झालं इथे एक्सची टर्म झाली, हा जो पार्ट आहे हा के प्लस 3 हा काय पूर्ण सी आहे. मग इथे बघा कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. देयरफॉर ए इज इक्वल टू 1, सी इज इक्वल टू काय के प्लस 3. आता नाव if alpha and beta are roots of given quadratic equation, then alpha plus beta, काय alpha plus beta, minus b by a minus 4k, a is 1, so 4k अल्फा बीटा सी बाय ए काय के प्लस 3 अपॉन 1, दॅट इज के प्लस 3. नाव बाय गिवन कंडिशन काय बघा, काय दिलं आपल्याला, अल्फा प्लस बीटा काढलं आपण मायनस बी बाय ए, नंतर अल्फा बीटा काढलं सी बाय ए के प्लस 3. आता सम पण काढलं आणि प्रॉडक्ट. कंडिशन काय दिले, sum of the roots of quadratic equation is double their product म्हणजे काय 2 टाइम्स अल्फा बीटा. म्हणून काय अल्फा प्लस बीटा किती 4k, 2 टाइम्स k प्लस 3. मग काय 4k 2k प्लस 6, 2 ने मल्टीप्लाई करो, 2k 2 into 3 6, so 4k minus 2k is equal to 6, so 2k is equal to 6, therefore k is equal to 6 by 2, k is equal to 3. This is the value of unknown k. Now we will take question number 6. It is also star mark. हा पण काय हायर ऑर्डर थिंकिंगचा आहे आणि विद्यार्थ्यांना सर्वात अवघड जाणारा प्रश्न आहे. नीट लक्ष द्या. आता मी काय एक्सप्लेनेशन करतो. अल्फा बीटा आर रूट्स ऑफ इक्वेशन वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि सेकंड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता बघा फर्स्ट गिवन, नीट लक्ष द्या. नाही लक्षात आलं तर हा व्हिडिओ 2दा-3दा पहा. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज y square minus 2y minus 7 is equal to 0. Therefore compare with x square plus bx plus c is equal to 0. Therefore a is equal to 1, b is equal to minus 2, c is equal to minus 7. Now alpha beta are roots of given quadratic equation. Therefore alpha plus beta काय लागतो, minus b by a minus 2 upon 1, that is 2. Alpha beta c by a, that is minus 7 by 1 minus 7. अल्फा बीटा मायनस 7, अल्फा प्लस बीटा काय 2. आता पहिल्यांदा काय दिलं आपल्याला, फर्स्ट वन अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. पहा एक लक्ष आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची आपल्याजवळ डायरेक्ट व्हॅल्यू नाही. कोणाची व्हॅल्यू आपल्याला, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती 2 आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू काय मायनस 7. बरं आपल्याजवळ असं होत नाही, असं अल्फा प्लस बीटा स्क्वेअर बरोबर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, दिस इज नॉट पॉसिबल. बरं म्हणून काय इथं आपल्याला काय पाहिजे, अल्फा प्लस बीटा. आपल्याला काय करायचं, याला स्क्वेअरमध्ये इन टर्म्स ऑफ अल्फा प्लस बीटा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरला कशात व्यक्त करायचं आपल्याला, अल्फा प्लस बीटा किंवा अल्फा बीटा. नीट लक्ष द्या मी कसं करतो. आता पहा मी काय करतो, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याच्यात 2 अल्फा बीटा ॲड करतो, 2 अल्फा बीटा सबट्रॅक्ट करतो. काही फरक पडेल का, 2 ॲड केला 2 सबट्रॅक्ट केला,
Now this quantity will be alpha plus beta bracket square. एवढी काय होईल? a square plus b square plus 2ab किंवा a square plus 2ab plus b square अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आणि इकडे -2 अल्फा बीटा. लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांना सर्वात अवघड वाटणारा हाच प्रश्न आहे. आता अल्फा प्लस बीटा स्क्वेअर किती? अल्फा प्लस बीटा आपला जो आहे 2 स्क्वेअर -2 इंटू हा काय 2 स्क्वेअर आणि हा -2 ॲज इट इज. अल्फा बीटा काय आपला जो -7. सो 4 प्लस 14 दॅट इज 18 इज अवर आन्सर. सेकंड बघा आता, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता याला पण आपल्याला काय करायचं आहे? अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा याच्यामध्ये व्यक्त करायचं. मी ते काय करतो आता, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस काय केलं? 3 अल्फा बीटा आणि अल्फा प्लस बीटा काय केलं? ॲड केलं आणि 3 अल्फा बीटा सबट्रॅक्ट केलं. असं का करतोय मी? कारण ही काय होईल? क्वांटिटी अल्फा प्लस बीटाचा क्यूब होईल. अल्फा प्लस बीटाचा क्यूब एवढी क्वांटिटी -3 टाइम्स अल्फा बीटा. बरोबर, कारण आपल्याजवळ काय अल्फा प्लस बीटा क्यूब बरोबर काय आपल्याजवळ याच्यासाठी काय फॉर्म्युला आपल्याजवळ? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर. ए क्यूब 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. या दिली तो बीटा. मग याच्यातून काही 3 अल्फा बीटा कॉमन, एक अल्फा राहिला आणि एक काय राहिला? बीटा. ही जी टर्म आहे 3 अल्फा प्लस बीटा ती ॲड केली. 3 अल्फा प्लस बीटा काय केली? सबट्रॅक्ट केली. मग काय येईल आपल्याजवळ? दिस क्वांटिटी इज अल्फा प्लस बीटा क्यूब व्हॅल्यू टाकायचे. अल्फा प्लस बीटा क्यूब काय आपल्याजवळ? अल्फा प्लस बीटा 2 अल्फा बीटा -7 इंटू 2 8 21 इंटू 2 42 इट इज 50. हे आपला आन्सर आहे. Now we are going to learn last example of practice set 2.5. The roots of each of the following quadratic equations are real and equal. काय दिले? रूट्स काय दिले? रिअल आणि इक्वल दिलेले आणि के अननोन फाइंड करायचा आहे. के फाइंड करायचा आहे. मग बघा, गिवन quadratic equation is 3y square plus ky plus 12 is equal to 0. Compare with ax square plus by bx plus c is equal to 0. ax square plus bx plus c is equal to 0 से कंपेयर करो. a is equal to 3, b is equal to k, c is equal to 12. therefore b square minus 4ac. आता आपल्याला काय दिलंय? गिव्हन रूट्स आर रियल अँड इक्वल. याचा अर्थ काय? therefore b square minus 4ac is equal to 0. therefore k square b म्हणजे काय? k 4, a is 3, c is 12. किती येईल? बघा, k स्क्वेअर 4 3 इंटू 12 मग काय राहतं? k स्क्वेअर minus 12 into 12, k square is equal to 144. So k square is equal to 144 and therefore याचे रूट घेतले तर काय? 2 रूट येईल, either plus or minus. So k is equal to plus minus 12. This is answer. Now second one same. सेकंड इक्वेशन काय आपलं? kx x minus 2 plus 6 is equal to 0. याला आपण
given equation is kx x minus 2 plus 6 is equal to 0. So kx square minus 2kx, kx square, kx into x, kx square minus 2kx plus 6 is equal to 0. याला आपण जर कम्पेअर केलं तर काय वाटेल तुम्हाला? a is equal to k b minus 2k and c is equal to 6. आता roots are real and equal, therefore b square minus 4ac is equal to 0. Nature of roots मध्ये पाहिलेलं आहे आपण. Therefore what we get, b minus 2k square 4, what is a, k into 6, okay, 4k square minus 4, that is 24k. बरं, आता इथून काय कॉमन निघेल? 4k कॉमन निघतो, 4k 4 आणि इथला हा 4k कॉमन, इथे काय येईल k मायनस 6. याचे फॅक्टर्स बघा काय काय इंटरेस्टिंग, 4 आणि 24, याच्यामधून काय निघेल 4 कॉमन, k स्क्वेअर आणि k मधून काय निघेल k कॉमन, मग काय इथे एक k राहील, इथं 4 6 जा 24, k ऑलरेडी बाहेर आहे. बरोबर, आता याच्यात बघा 4k म्हणजेच काय 4 हे 1 2 आणि 3 यांचा प्रॉडक्ट काय 0 आहे. देअरफॉर व्हॉट वी गेट, 4 नेवर बी 0, k 0 और k minus 6 is equal to 0. Therefore k is equal to 6. पण आता बघा k 0 असू शकत नाही, कारण काय, जर k 0 झाला तर हे इक्वेशन क्वाड्रॅटिकच होणार नाही. बट k is equal to 0 is not possible. बघा नीट लक्ष द्या, k is equal to 0 जर झाला तर काय होईल, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही, फक्त प्लस 6 भेटेल तुम्हाला. म्हणून काय, k is equal to 0 is not possible and therefore k is equal to 6. ओके, पहा एक लक्ष द्या, पुढे आपण वर्ड प्रॉब्लेम बघणार आहे, शाब्दिक उदाहरणं, ते पुढच्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. सर्वांनी मागचे एक्झाम्पल्स व्यवस्थित सोडवा. काही अडचण असेल तुम्ही मला कमेंट बॉक्सवर किंवा माझ्या व्हॉट्सअपवर विचारू शकता. धन्यवाद.